Welcome students in the English Grammar series, lesson number 2, parts of speech. या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच पाहणार आहोत. त्याचे अनेक उदाहरणं आणि त्याचा अर्थ या गोष्टी आपण पाहणार आहोत. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय हे आपण आता पाहूया. वर्ड्स आर डिवायडेड इनटू डिफरंट काइंड्स ऑर क्लासेस कॉल्ड पार्ट्स ऑफ स्पीच. आणि हे पार्ट्स ऑफ स्पीच कशावरून ठरतात? वर्ड्स आर डिवायडेड अकॉर्डिंग टू देअर यूज, दॅट इज अकॉर्डिंग टू द वर्क दे डू इन अ सेंटेन्स. म्हणजे एखादा शब्द एखाद्या वाक्यामध्ये जे काम करतो किंवा त्या शब्दाचा ज्या प्रकारे उपयोग करून घेतला जातो त्यावरून पार्ट्स ऑफ स्पीच ठरतात. इंग्रजी भाषेमध्ये एकूण 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. फर्स्ट नाउन, सेकंड ॲडजेक्टिव्ह, थर्ड प्रोनाउन, फोर्थ वर्ब, फिफ्थ ॲडवर्ब, सिक्स्थ प्रेपोजिशन, सेवन्थ कंजंक्शन अँड एट इज इंटरजेक्शन. आता ह्या सगळ्या पार्ट्स ऑफ स्पीचचे आपण डिटेलमध्ये माहिती आणि एक्झाम्पल्स पाहणार आहोत. अर्थात ही शॉर्ट इंट्रोडक्शन असणार आहे, कारण डिटेलमध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये नाउन, प्रोनाउन या प्रत्येकाबद्दल त्यांचे प्रकार आणि उपप्रकार याची माहिती पाहणार आहोत. तर आता आपण पाहूया 8 पार्ट्स ऑफ स्पीच अँड देअर एक्झाम्पल्स. फर्स्ट पार्ट ऑफ स्पीच इज नाउन. नाउन म्हणजे काय? Noun is a word used as the name of a person, place or thing. म्हणजे व्यक्ती, जागा किंवा एखादी वस्तू यासाठी वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला नाउन असं म्हणतात. काही उदाहरणं बघूयात. महाराणा प्रताप वॉज अ ग्रेट किंग. या ठिकाणी महाराणा प्रताप आणि किंग हे व्यक्तींसाठी वापरलेले नाउन्स आहेत. दुसरं उदाहरण, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. या ठिकाणी मुंबई आणि महाराष्ट्र हे जागांसाठी वापरलेले नाउन आहे. आणि शेवटचं वाक्य, द सन शाईन्स ब्राईटली. या ठिकाणी सन हे वस्तूसाठी वापरलेलं नाउन आहे. आता वस्तूंमध्ये कशा कशाचा समावेश होतो हे आपण बघूया. पहिल्यांदा, ऑल ऑब्जेक्ट्स दॅट वी कॅन सी, हिअर, टेस्ट, टच ऑर स्मेल. म्हणजे जे आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, चव घेऊ शकतो, हात लावू शकतो, वास घेऊ शकतो, या सगळ्यांचा समावेश ऑब्जेक्ट्समध्ये होतो किंवा थिंग्समध्ये होतो. जसे रॉक, एअर, सनलाइट. आणि जे आपण पाहू शकत नाही त्याचाही समावेश त्यामध्ये होतो. उदाहरणार्थ करेज, हॅपीनेस. दुसरं पार्ट ऑफ स्पीच आहे ॲडजेक्टिव्ह. अँड ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड यूज्ड टू डिस्क्राईब द नाउन ऑर ॲड समथिंग टू द मिनिंग ऑफ नाउन. म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर नाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच ॲडजेक्टिव्ह होय. काही उदाहरणे बघूया आपण. शी इज ब्रेव. या ठिकाणी ब्रेव हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि शी या नाउन बद्दल ते अधिक माहिती सांगतं. त्यानंतर दुसरं वाक्य, कोलकाता इज अ लार्ज सिटी. या ठिकाणी लार्ज हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि कोलकाता या नाउन बद्दल अधिक माहिती ते सांगतं. म्हणून लार्ज आणि ब्रेव हे ॲडजेक्टिव्ह आहेत. पुढील पार्ट ऑफ स्पीच आहे प्रोनाउन. व्हॉट इज अ प्रोनाउन? अ प्रोनाउन इज अ वर्ड युज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन. नाउनच्या ऐवजी वाक्यामध्ये वापरला जाणारा शब्द म्हणजेच प्रोनाउन होय. प्रोनाउन्सचे आपण उदाहरणं पाहूया. पहिलं वाक्य, हिना इज ॲब्सेंट बिकॉज शी इज इल. या ठिकाणी शी हे प्रोनाउन आहे जे हिना या नाउन बद्दल वापरलेलं आहे. देन सेकंड एक्झाम्पल, द बॅग इज वेअर यू लेफ्ट इट. या ठिकाणी इट हे प्रोनाउन आहे आणि जे बॅग या नाउन बद्दल वापरलेलं आहे. पुढील पार्ट ऑफ स्पीच आहे व्हर्ब. व्हर्ब्स आर डुईंग वर्ड्स. व्हर्ब्स कॅन एक्सप्रेस फिजिकल ॲक्शन्स, मेंटल ॲक्शन्स ऑर स्टेट्स ऑफ बीइंग. व्हर्ब म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द की ज्याच्यामध्ये फिजिकल ॲक्शन्स असू शकतात, मेंटल ॲक्शन्स असू शकतात म्हणजे मानसिक क्रिया असू शकतात आणि स्टेट्स ऑफ बीइंग असू शकतात म्हणजे अवस्था असू शकतात. काही उदाहरणे बघूया. अँटोनी रॅन अ लॉंग डिस्टन्स. या ठिकाणी रॅन हे व्हर्ब आहे जे फिजिकल ॲक्शन दाखवतं. दुसरं एक्झाम्पल, आय रिमेंबर एव्हरीथिंग. या ठिकाणी रिमेंबर हे व्हर्ब आहे जे मेंटल ॲक्शन दाखवतं. आणि तिसरं उदाहरण आहे द विंडो इज ब्रोकन. या ठिकाणी ब्रोकन हे व्हर्ब आहे
जे विंडोची म्हणजेच खिडकीची अवस्था दाखवतं. पुढील पार्ट ऑफ स्पीच आहे ॲडव्हर्ब. An adverb is a word used to add something to the meaning of a verb. मराठीमधून याचा अर्थ असा होईल, ॲडव्हर्ब म्हणजे वर्ब बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. काही उदाहरणे बघूयात. ही ड्रँक वॉटर क्विकली. या ठिकाणी क्विकली हे ॲडव्हर्ब आहे जे ड्रँक या वर्ब बद्दल अधिक माहिती सांगतं. आय एम फुल्ली प्रिपेअर्ड फॉर द एक्झाम. या ठिकाणी फुल्ली हे ॲडव्हर्ब आहे जे प्रिपेअर्ड या वर्ब बद्दल अधिक माहिती सांगतं. द सिंगर विल स्टार्ट सून. या ठिकाणी सून हे ॲडव्हर्ब आहे जे स्टार्ट या वर्ब बद्दल अधिक माहिती सांगतं. पुढील पार्ट ऑफ स्पीच आहे प्रेपोजिशन. प्रेपोजिशन्स म्हणजे काय? प्रेपोजिशन्स आर वर्ड्स used to show logical relationship between two or more people, places, things or time. प्रेपोजिशन म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती, जागा, वस्तू किंवा वेळ यामधील संबंध दर्शवणारा शब्द. काही उदाहरणे बघूयात. देर इज अ काऊ इन द फील्ड. या ठिकाणी इन हे प्रेपोजिशन आहे. द बॉय इज अफ्रेड ऑफ द डॉग. या ठिकाणी ऑफ हे प्रेपोजिशन आहे. माय फादर केम आउट क्विकली. या ठिकाणी आउट हे प्रेपोजिशन आहे. काही प्रेपोजिशन्स खालीलप्रमाणे ॲट, बाय, फॉर, फ्रॉम, इन, ऑफ, आउट, टू, अप, विथ ही काही उदाहरणे आहेत. पुढील पार्ट ऑफ स्पीच आहे कंजंक्शन. व्हॉट इज कंजंक्शन? अ कंजंक्शन इज अ वर्ड युज्ड टू जॉईन वर्ड्स ऑर सेंटेन्सेस. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य यांना जोडणारा शब्द म्हणजेच कंजंक्शन. कंजंक्शनची काही उदाहरणं बघूया. पहिले उदाहरण, द मॅन इज पुअर बट ऑनेस्ट. या ठिकाणी बट हे कंजंक्शन आहे आणि दोन वाक्य द मॅन इज पुअर अँड द मॅन इज ऑनेस्ट ही दोन वाक्य बट या कंजंक्शनने जोडलेली आहे. पुढचं उदाहरण, राम अँड हरी आर ब्रदर्स. या ठिकाणी अँड हे कंजंक्शन वापरून राम आणि हरी हे दोन शब्द जोडलेले आहेत. शेवटचं पार्ट ऑफ स्पीच आहे इंटरजेक्शन. व्हॉट इज अन इंटरजेक्शन? इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेसेस सम सडन इमोशन ऑर फिलिंग. मानवाच्या मनातील अचानक उत्पन्न झालेल्या भावभावना दर्शवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला इंटरजेक्शन असं म्हणतात. काही एक्झाम्पल्स उदाहरण बघूया. ओ आय वॉज वरीड. या ठिकाणी ओ हे इंटरजेक्शन आहे. हॅलो हाऊ आर यू टुडे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचची फक्त मूलभूत किंवा बेसिक माहिती मिळवली. पुढील व्हिडिओमध्ये प्रत्येक पार्ट ऑफ स्पीचसाठी एक वेगळा व्हिडिओ बनवला जाईल आणि त्याच्यामध्ये त्याची डिटेल माहिती उदाहरणांसहित दिली जाईल.